रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीवर तोंडे ते हातीस दर्गा असा महत्वाकांक्षी पूल उभा राहत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पुलाची मागणी पंचक्रोशीतील अनेक लोक करत होते। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जनतेच्या या मागणीला पूर्णत्वास नेल्याने जनतेतून आता समाधान व्यक्त होत आहे। रत्नागिरी टाइम्स डिजिटल प्रतिनिधी किशोर मोरे यांनी या महत्वाकांक्षी पुलासंदर्भात प्रत्यक्ष हातीस आणि तोंडे गावी जाऊन घेतलेला हा आढावा। आज आपण या निसर्गसम्य अशा हाती दर्ग्याच्या काजळीच्या पात्रातील आपल्या एका छोट्याशा होडीमध्ये आपण या ठिकाणी बसलेलो आहोत। आपण या ठिकाणी आलेलो आहोत तो अत्यंत महत्त्वाचा असा किरबाग ते हाती दर्गा याला जोडणाऱ्या हा ज्या पुलाचे जे बांधकाम चाललंय ते आता अंतिम टप्प्यात आलंय। या पुलाच्या बांधकामामुळे किरबाग ते हाती दर्गाच्या दरम्यानचा जवळजवळ 8 ते 9 किलोमीटरचा मार्ग आता जो होडीने आजपर्यंत प्रवासी ग्रामस्थ करत होते त्यांना आता येत्या काळामध्ये ह्या पुलामुळे फार मोठा दिलासा मिळणार आहे। जवळजवळ 6 कोटी रुपये खर्च करून आणि साधारणपणे 80 मीटर लांबीचा हा पूल आता शेवटच्या टप्प्यामध्ये कामात दिसत आहे। एकंदरीतच साधारणपणे किरबाग ते हाती दर्गा साधारणपणे 6 कोटी रुपये खर्च आणि त्याला अप्रोच असा जो 1300 मीटरचा जो रस्ता आहे त्याची किंमत जवळजवळ 1.5 कोटी रुपये जवळ 7.5 ते 8 किलो खर्चाचा हा पूल जवळजवळ काजळी नदीच्या पात्रापासून 15 मीटर अंतरावरती 2 स्पॅनमध्ये उभारला गेला आहे। सावंतवाडीच्या अत्यंत नावाजलेले ठेकेदार यांच्याकडून ह्या कामाचं काम सुरू आहे आणि ह्यामधून आता येत्या काळामध्ये दर्ग्यामध्ये जाणारे लोक असतील किंवा त्यांना जो वळसा पडणार होता तो वळसा जवळजवळ 8 ते 10 किलोमीटरचा वळसा कमी होणार आहे आणि डायरेक्ट किरबागेतनं लोक हाती दर्ग्याच्या मार्गाने या पुलावरून येणार आहेत। पालकमंत्री उदय सामंतांनी ह्या पुलाकरता जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर करून घेतले होते आणि आता ह्या काजळी नदीच्या विस्तीर्ण पात्रामध्ये हा पूल आता येत्या काही काळात स्थिरावणार आहे, विसावणार आहे। एकंदरीत सारा विचार केला तर या रत्नागिरी मतदारसंघातल्या ह्या विकासातील हा महत्त्वाचा टप्प्यातला हा पूल येत्या काळात येथल्या ग्रामस्थांना प्रवासाच्या दृष्टीने देवदूतच ठरणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्या पुलाचं काम अत्यंत वेगाने चालू आहे आणि सावंतवाडीतील ठेकेदार मूर्ती यांच्याकडे ह्या कामाची जबाबदारी आहे आणि अत्यंत प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीचा हा पूल ग्रामस्थांच्या सहकार्याने आज ह्या ठिकाणी उभारला गेला आहे। जवळजवळ ह्या पुलापासून दर्ग्याकडे जाणारा जवळजवळ 1300 मीटरचा दोन्ही बाजूचा मातीचा रस्ता आता नव्याने करून त्याच्यावरती डांबरीकरण करण्यात येणार आहे आणि वाहन चालकांना सुद्धा ह्या पुलातून च्या मार्गातून एक सुखद धक्का मिळणार आहे। टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।